आपका प्लेन में पहली बार? हे जीपचं इंजिन गरम होऊन बंद पडतं तसं विमानाचं होत नसतं ना रे बाळा? नाही. मी सिंधुताई सपकाळ. तू काय करतोस बाळा? मी पायलट आहे. नहीं नहीं नहीं, मैं छुट्टी पे हूँ. बाकी सब लोग अपना काम कर रहे हैं. अजिबात घाबरू नका बाई. बाई नाही, माई म्हण. सगळेजण मला माईच म्हणतात. माझी मुलगी सैन होजे में है. उसी से मिलने जा रहा हूँ. चांगलंय. तुझ्यासारखा बाप सगळ्या मुलींना मिळू देत. पोरीला एकरुळा झाला ना तरी त्यांना आपला बाप भेटीला यावासा वाटतच असतो बघ. तुम्ही पण बाई? पुढे माईजोडच रे, ऐकायला बरं वाटतं. हो, मी भाषण द्यायला चालले सॅन होजेत. ते मराठी साहित्य संमेलन भरलं ना, पहिल्यांदाच भरतंय. मी पण पहिल्यांदा जाते. सगळा पैलटकणीचा मामला म्हणून हवा टाईट. भीती वाटते तर नीचे देखे मत माई. नाही, आता भीती गेली. आता गंमत वाटते. गंमत? हो, वरून कसं सगळं मुंग्यागत दिसतंय ना. मी तिथून खालून वर बघायचे ना विमानाकडे, तेव्हा मला वाटायचं एवढ्या फुटभर विमानात एवढी माणसं बसतात कशी. विज्ञान माहिती नव्हतं ना, सगळंच अज्ञान. साती 14 बे 8 16 बे 9 18 मधली सुट्टी आली बघ. बे 10 20. मुलांनो, आता आपण गणित सोडवूया. 100 संत्री आपल्याकडे आहेत. त्यापैकी 30 संत्री बाद झाली, पैकी 20 संत्री विक्री केली, तर आपल्याकडे राहिली. हे बघा, हे उद्याला गणित सोडून आणायचं आहे. स्वतःला काय तू स्कूल इन्स्पेक्टर समजलीस की काय? कोणत्या बी वेळेला वर्गात घुसायला. उद्यापासून पहिल्या टोल्याला येत जा, कळलं? Enjoy your meal now. Bread for you, sir. Thank you. Excuse me somewhat. Oh, sir. Thank you. अभी शाकाहारी लगती हैं. हो, ते गिधाडासारखे लचके तोडून खाल्लेलं मला नाही आवडत. पोटाचं स्मशान नाही बनवायचं मला.
ये Enjoy your meal. छोटे छोटे बक्से में खाना आपको जमेगा? न जमायला काय झालं? काय झालं रे बाळा? जाफे की फूल का प्लेट पहली बार सुन रहा हूँ. पाणी एवढंच मिळतं का रे? Just a minute. Excuse. तुम्हा सर्व लोकांना जे शिक्षण मिळून राहिले त्यामागे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा युगपुरुषांचे जोरदार प्रयत्न राहिले बा. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. या वर्षी परीक्षेत यावर प्रश्न विचारण्यात येतील. हे पोट्टे कुठे पळून राहिली तू? आता जर गेलीस तर उद्याला वर्गात घेतो का बघ तुला. कार्यालय उभी राहिली का? तू ह्या बापानं तुला म्हशीच्या मागणं सोडली का रानात सोडली कायमची? ए डोळे फाडून काय बघून राहिली माझ्याकडं? चल जा म्हशीना घेऊन, नाहीतर तुले उभे गाडी ना. माया पोटाला ही पोट्टी आली. काय करायची साळान काळा. 10 वर्षाची झाली. घरकाम, स्वयंपाक पाणी, शेणसडा कवा शिकणार? शाळा शिकत राहते तर. शिकेल तर पुढे जाईल. आता कुठं पुढे जाईल? बडनेरा का दिल्लीला पाठवता तिला? अहो पोटीने पुढे जायचं म्हणजे लगीन करून सासरी जायचं. 2 पायाने जायचं, 4 खांद्यावरूनच यायचं. हीच रीत आहे आणि तीच पळायला पाहिजे. काय ग तू काय ते बसली ऐकत? चल जा उठ, म्हशीले चारा घाल. चल. जावरिया उजळावयाला दाही दिशा ह्या पथला भुरेरे जीवितासवघ्या मांगल्य बरसो ते जा दुनिया हे भास्कर
करा खेते जावरिया हे भास्करा. Excuse me, sir. Thank you. Here you are, sir. Excuse me, sir. कुछ मदद करू? हो, माझ्या भाषेतलं नाही ना. लाई मैं भर देता हूँ. Your first name? Sorry. तुमचं पहिलं नाव? चिंदी. कोणाची ग बाळ तू? अभिमान साठेची. काय करायचं? तुम्हीच ठरवा. आता मधल्या वेळेत का असेना पण शाळेचं रोज तोंड बघून जाते ती. हुशार आहे. चिमणी उडवली. घ्या. चौथी पास झालीस रे तू. आभारी. बस साइन करना ही है. हे काय रे बाळा? हमारा जहाज इस वक्त कहाँ है और हम कहाँ जा रहे हैं इस नक्शे से पता चलता है. हे बघा ना, आम्ही आता इकडे आहोत. यहाँ से हम यहाँ घूमकर यहाँ सैन फ्रांसिस्को. अगं सबकाळाकडचे लोक तयार झाले ना बाप्पा. आणि माझ्या काळजावरचं वजं उतरलं बघा. होय की. या मागा ती 12 वर्षाची झाली आणि ही सोयरीक जुळली नसती तर मुहूर्त सोडून गेला असता. नंतर 12 वर्षात मुहूर्त नव्हता. अगं ती मग ही 24 वर्षाची झाली असती. आणि मग कसलं उजवणं आणि कसलं गाभवणं. द्या इकडं. घ्या या. भाऊ बारात आली. हे काय जेवण आहे का बे? डाळीत नुसतं पाणी, खोबऱ्याचं नाव नाही. लग्नाचं जेवण असं असतंय थंडगार. पाहुणं जरा दमानं लग्नाचं जेवण आहे. बारात उशीर आली म्हणून थंडगार झालं जेवण. पुन्हा चूल पेटू. कारण काय सांगून राहिले तुम्ही? हात सोडायचे आणि माफी मागायची. आपली पोटीची बाजू आहे ना, ही बी मलाच तुम्हाला सांगायला पाहिजे.